नमस्कार, मी सदानंद खिल्लारे. आपण पाहतात द बहुजन आवाज. दारव्हा येथील शिवसेना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी आज दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी जोडो मारो आंदोलन केले. यामध्ये तालुक्यातील सर्व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. आज आम्ही इथे या ठिकाणी जे शिवसेनेचं जोडे मारून आंदोलन केलं आहे, हे कारण काँग्रेसचे नेते जे आपले सुनील केदार आहे यांनी जे वक्तव्य केलं की लाडकी बहीण, आमचं सरकार जर आलं तर ही लाडकी बहीण योजना आम्ही बंद करू. पण हे असं कसं बंद करणार आहे? कारण आम्ही बहिणी माननीय एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब, हे महायुतीचं जे सरकार आहे हे महिलांसाठी लाडक्या बहिणीची ज्या योजना काढल्या आहे, हे गोरगरिबांना याचा फायदा मिळतो आहे. यांच्या पोटामध्ये का दुखत आहे? म्हणून आम्हाला त्यांना सवाल द्यायचा आहे की जबाब द्यायचा आहे की कारण तुम्ही आमच्या या लाडक्या बहिणीवर का उठले आहे? कारण राहुल गांधींनी सुद्धा संविधान बदलू, आरक्षण बदलू हे कशासाठी करत आहे? जे गोरगरिबासाठी जनतेचा सेवक म्हणून हे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा, हे जे महाविकासचं जे एक शासन आहे हे अतिशय चांगले निर्णय घेत आहे. मग यासाठी आपल्या काँग्रेसच्या सरकार, काँग्रेस महायुतीच्या काँग्रेस या आपले जे महाविकास आघाडीचे जे नेते आहे हे वारंवार महिलांवर बोलत आहे. त्यांचा अपशब्दात मागे सुद्धा काही महाविकास आघाडीचे नेते बोलले होते की या महिलांना लाडकी बहीण योजना कशासाठी देत आहे, लाडका भाऊ योजनाकडे हे महिलांचा अपमान आम्हाला सहन होणार नाही. म्हणून आम्ही माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ह्या लाडक्या बहिणी त्यांच्या हे खंबीर आम्ही त्यांच्या पाठीशी आहे. हे सरकार कोणीही पाडू शकत नाही. आम्ही काँग्रेस महाविकास आघाडींना यांनी त्यांची जागा आम्ही दाखवून देऊ. हे यासाठी आज आम्ही जोडे मारो आंदोलन या ठिकाणी केलं आहे. साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ